बाय डॉली बाई तुझ्या लाईफ मध्ये आल्या तर तू विसरणार नाही ना आम्हाला? अरे या जन्मात तरी नाही. देवा मला एक डाऊट आहे ना, म्हणजे तुझी केस तर आम्हाला क्लिअर आहे, पण डॉलीबाईच्या केसचं काय? म्हणजे अरे म्हणजे डॉलीबाई तुला आवडते हे आम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही दोघांनी एकत्र येणं पण गरजेचं आहे. आणि हा, त्यासाठी आम्ही काय वाटेल ते करायला तयार आहोत. पॉइंट हा आहे की डॉलीबाईला तू आवडतोस की नाही. अरे बस काय भावा, फ्रेंडशिप तरी आपली, म्हणून तर त्यांनी आपल्याला गिफ्ट दिलं ना. असंच देतील का कोणी? काय पण तू. अरे देवा, ते फ्रेंड्स आणि तू बोलतेस हे वेगळे आहे रे. डॉलीबाईच्या मनात काय ते नेमकं कळलं पाहिजे. हे नाहीतर कसं व्हायचं, आपण जायचो व्हॅलेंटाईन डेला आणि डॉलीबाई म्हणायचं की या फ्रेंडशिप डेला. पोपट व्हायचा रे आपला. हा मग आता करायचं काय? भाई त्यांना उचलून आणू का इथे? समोरासमोरच होऊन जाऊ दे. दूध का दूध आणि पाणी का पाणी. अरे गब्बर, तुला उचल्याशिवाय दुसरा काय सुचत नाही का रे? अरे कार्यक्रम सुपारी फोडायचा आहे, सुपारी घ्यायचा नाही. तू शांत राहा रे पांडे, तू बोल. अरे म्हणजे काय आहे, डॉलीबाईचं भाईवर प्रेम आहे की नाही? हॅलो हो, अरे बघ आयडिया. डॉलीबाईचं भाईवर प्रेम आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याकडे 4 फंडे आहेत. त्या फंड्यात जर भाई क्लिअर झाला तर आपली केस सॉल्व ना. म्हणजे कसं आहे, पहिला फंडा आहे उसकी खुशी में अपनी खुशी. म्हणजे भाईला जे आवडतं तेच जर डॉलीबाईला आवडत असेल केस सॉल्व ना भाई. अरे भावा म्हणजे नेमकं करायचं काय? अरे काय करायचं माहितीये का, म्हणजे तुला काय आवडतं तेच जर डॉलीबाईला आवडत असेल, किंवा डॉलीबाईला जे आवडतं आणि तुला जे आवडतं, म्हणजे हे बघ ना, तुझा तो डायलॉग आहे ना, श्रीखंड लई गोड आहे, तसंच काहीतरी. मग आपण ना महाराष्ट्रामध्ये सगळे श्रीखंडाच्या ब्रँडचे नाव बदलून त्या तिकडे डॉली श्रीखंड करूया, है ना? हा, आणि त्यावर डॉली भाईचा फोटो आणि खाली आपल्या भाईचा डायलॉग, श्रीखंड लई गोड आहे. बाय अभिनंदन, आपला काम झालाय. काय मस्त फंडा, एक नंबर. आता फंडा नंबर 2, PPP. म्हणजे काय रे? अरे PPP म्हणजे पलट पलट पलटी. यात काय करायचा? देवाभाईने डॉलीबाईच्या मागे जाऊन उभं राहायचं आणि बोलायचं पलट पलट पलटी. जर डॉलीबाई पलटली तर आपला फंडा नंबर 2 पण क्लिअर. आणि जर बाईने पलटीच नाही मारली तर आपण मारायची कल्टी. पण असं होणारच नाही ना, होणारच नाही. है ना? आता फंडा नंबर 3, फायर ब्रिगेड. अरे आता त्यांना कशाला घेतो आपल्या मॅटर मध्ये? रे हा फार महत्वाचा फंडा आहे. म्हणजे या फंड्यात आपल्याला बघायचं आहे की आग दोनों तरफ से बराबर लगी है की नाही. यासाठी देवाभाईला काही दिवस अंडरग्राऊंड व्हायला लागेल. पण का? तू अंडरग्राऊंड झाला, डॉलीबाईला दिसला नाही, तरच आपल्याला कळेल ना की डॉलीबाई तुला मिस करते की नाही ते. आणि जर डॉलीबाईनी तुला मिस केलं तर फंडा नंबर 3 बी क्लिअर. आणि मग शेवटचा फंडा, फंडा नंबर 4, काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे डॉलीबाईची एखादी वस्तू तिच्याच घरात लपवून ठेवायची आणि तिला घरभर शोधायला लावायची, म्हणून तो आयुष्यभर एकटा राहिला. अरे जड माणसा, काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे देवाभाईने डॉलीबाईच्या समोर दुसऱ्याच एका बाईच्या खांद्यावर हात घालून वळसा मारायचा. अरे तू येडा बिडास का काय? अरे तू जोडायची आयडिया सांगतोस का तोडायची? डॉलीबाईंच्या समोर आपण दुसऱ्याच बाईच्या खांद्यावर हात टाकून फिरायचं? अरे नाही आपल्याला नाही जमणार. हा आयटम आपल्याला अजिबात मान्य नाही जमणार आपल्याला. नाही. अरे देवा, हे सगळं खोटं असणार आहे. म्हणजे डॉलीबाईने जर तुला दुसऱ्या बाई बरोबर बघितलं तर आपल्याला कळेल की त्यांच्या मनाचा जळफळाट होतो की नाही ते. अरे कसं असतं, आपल्या आवडत्या माणसाला जर दुसऱ्या व्यक्ती बरोबर बघितलं तर बाईच्या मनाचा जळफळाट होतो हा भाई. आणि जर तो जळफळाट झाला
तो फंडा नंबर 4 क्लिअर आणि मग वाई तुझा अरे एक नंबर. आता मिशन डॉलीबाई. मला असं वाटतं आज आपण इथेच थांबूया. बाकी सगळे टॉपिक्स ते उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके. डॉलीबाई अजून थोडा वेळ शिकवा ना. तेव्हा काय चाललंय? माय गॉड, पिंकी. हे असं असतं. एखादं काम जर का मी पिंकीवर सोडलं ना तर त्याचे हे परिणाम आहेत. काय करू मी आता? डॉलीबाई आपण काय बोलतो? आपण आहोत ना, आपण सगळं आवरू, एकदम फटाफट आवरू. तुम्ही बोला कुठे ठेवायचं ते. सांगा सांगा सांगा. हो मॅम, रिलॅक्स, आम्ही करतो ना हेल्प. हा. नाही, नको नको. अरे तुम्ही सगळेजण अभ्यास म्हणून इथे काय करताय? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे की तू ही सगळी कामं सोडून कुठे गेली होतीस? आता मॅडम मी कुठे जाणार? पेपर आणायला गेले होते. आता या पिंकीच्या निमित्ताने हे नवीन काम आलंय. आजचा सगळा दिवस याच्यातच जाणार आहे माझा. तुम्ही कशाला काम करणार? मी आहे ना, मी करते, तुम्ही बसा. पण त्याआधी ना आपण ना भविष्य वाचूया. हे सगळं काम कोण करणार? तुम्ही म्हणजे तुम्ही काम करा आणि तुम्ही काम करता करता मी भविष्य वाचून दाखवते. पिंकी प्लीज, काय वेडेपण आहे हे. भविष्य आत्ता काही नाही होणार आहे. आत्ता आधी काम करायचंय आपण. अहो डॉलीबाई आपण सांगितलं ना, अहो आपण करतो. जाऊ दे पिंकीत आहे ना. हा आपण आहोत ना. तुम्ही नाही, नको. बघा डॉलीबाई आपण मजाक नाही करत, आपण खरं खरं सांगतोय. बोला. मला माहितीये देवा की तुम्ही खरंच बोलताय, पण तरी नको. तुम्ही नका करू काही काम. तुम्ही मागच्या वेळेला पण सगळी आवराआवर केली होती, पण अक्का मला कशा बोलल्या माहितीये ना तुम्हाला? नो नो, मला ते सगळं परत नकोय. मॅम, वाय नॉट? म्हणजे आम्ही पण करतो ना मदत. हा. नाही कबीर, तुम्ही काय देवा काय, तुम्ही माझे स्टुडंट्स आहात आणि तुमच्याकडून ही असली कामं करून घ्यायची म्हणजे माझ्या एथिक्स मध्ये नाही बसत. प्लीज. मॅम, आम्ही इथे पीजी म्हणूनच राहतो ना, सो आम्ही पण करतो ना मदत. हो, नाही तर ते असतं ना, म्हणजे स्टुडंट्स त्यांच्या टीचरकडे जाऊन राहतात. आश्रमात. हा, आश्रमात. येस येस, गुरुकुल. हा 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 ते गुरुच्या घरी जाऊन नका काम करायची, तसं आपण करतो ना आता. एक्झॅक्टली, गुरुकुल. तसं समजा हवं तर मॅम. हो. पण प्लीज मॅम, आम्ही करतो ना हेल्प. Please, प्लीज ma'am, प्लीज please, मॅम, प्लीज. ओके 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 ओके. इफ यू इन्सिस्ट. ठीक आहे, पण परत माझ्याकडे यायचं नाही. हे असं काही घेऊ. म्हणजे? अरे म्हणजे त्यांनी परमिशन दिली आहे आत्तासाठी. ओ वाव, थँक्स. चला रे चला. वा वा. मग आता पहिलं कोणाचं भविष्य सांगू? कबीर दादा तुमचं सांगा. तुमची रास कोणती? मिथून. पण तुम्हाला कसं माहिती मॅम? ते के फॉर कबीर म्हणजे क वरून असतात ते युजली मिथूनच असतात ना. हो ना, कबीर मिथूनच आहे ना. ओके. वाव मॅम, यू आर टू गुड. मग मिथून. विनाकारण चिडचिड होईल, रागावर नियंत्रण ठेवा. कबीर दादा मी सांगू का, तुम्ही ना आज खूप कमी बोला, म्हणजे ना राग होणारच नाही, चिडचिड होणारच नाही. हा आता राधा ताई, तुमची रास कोणती? तूळ. तुम्हाला राधाची रास कशी माहिती? ते त म्हणून र म्हणून राधा, त म्हणून तूळ. हा. हा. बोला बोला
सांगा सांगा सांगा. तुळरास. बोलताना बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. शाब्दिक चकमक घडण्याची शक्यता. राधाताई, माझा ऐका, आज ना तुम्ही कोणाशी बोलूच नका. हा म्हणजे मौन पाळा, म्हणजे होणारच नाही ना काहीच. आता कोणाचं? आता टार्झन बापू. देवा सर, तुमची रास कोणती? शेम मेष. मेष रास. मनासारख्या घटना घडतील. आजचा दिवस आनंदाचा जाईल. वा 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 टार्झन बापू, मज्जा आहे तुमची. आता आपल्या मोनिका मॅडम. नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड. मॅडम असं काय करताय? आता सगळ्यांनी सांगितलं ना, मग तुम्ही पण सांगा काय. मॅम प्लीज सांगा ना. हो मॅम प्लीज हा. प्लीज. डॉलीबाई चिटिंग आहे, सांगा सांगा ना. ओके. सिंह. सिंह राशीला आज अनपेक्षित लाभ. आज जे बेत आखाल ते तडीस न्याल. वा वा वा, म्हणजे न कळत काहीतरी मिळणार आहे तुम्हाला आणि तुमच्या सगळी कामं पूर्ण होणार आहेत. वा वा. एवढंच लिहिलंय? पिंकीच्या वाटणीची सगळी कामं तुम्हालाच करावी लागतील असं नाही लिहिलेलं? काय मॅडम, तुम्ही माझी मस्करी करताय. असं थोडी लिहिलेलं असतं. चला आता आटपा पटकन, कारण मला मीटिंगला जायचंय. हा हा मॅडम मला पण आज जरा लवकर बाहेर जायचंय. तुला कुठे जायचंय? आज मीटिंग. तुला कसली मीटिंग? म्हणजे माझी पण मीटिंग असू शकते ना. अगं पण मग काम कोण करणार? डॉलीबाई, अहो जाऊ दे ना पिंकी ताई ना. हा, आपण आहोत ना, आपण करू ना. तसं काय आता फारसं काम नाहीये. जाऊ दे त्यांना. पिंकी, तुझ्या सुट्ट्या आणि हे लवकर घरी जाणं हे आता खूप होतंय. जरा इथल्या कामाकडे लक्ष द्या. अहो मॅडम, माझं बारीक लक्ष आहे सगळ्या कामाकडे. हा तर मी येते हा लगेच. मला काय वाटतंय, आपण पण आता हे सगळं अटकूयात. हा हा हा. पण मॅम हे सगळं बाकीचं ज्या आता काही गोष्टी आवरायच्या राहिल्यात ना, त्या माझ्या पर्सनल आहेत, त्या मलाच कराव्या लागतील. आणि मला मीटिंगला जावंच लागणार आहे. अगं बाई, मोठे खड्डे आहे. हा तो असा पार केला आणि पिंकी, लक्ष कुठे आहे तुमचं? एक मिनिट. सचिन सर, काही बोललात का तुम्ही? होय, मी म्हणतोय लक्ष कुठे आहे तुमचं? धडकलात कशा तुम्ही? अगं बाई, केवढं सोपं आहे. जरा चालत या मागून चालत या. अशी आली अशी साधं एवढं. सरळ बघून चालायचं तर फोन मध्ये काय लक्ष देत आहे? कुठे चाललंय एवढ्या गडबडीत? मीटिंगला चालले. हा पोचते 5व्या मिनिटाला पोचते. कसली मीटिंग? अहो सर, खूप महत्वाची मीटिंग आहे. अगं बाई, तुमच्याशी बोलण्यात वेळ कशाला घालवते? मला खूप महत्वाचं काम आहे. मी जाते. बाय. हो पोचले, हे बघा 1 मिनिटात येते. रिडिक्युलस लेडी. हॅलो मॅडम. डॉक्टर सचिन, बसा ना. बसा ना, इकडे बसा ना जरा. थँक गॉड डॉक्टर सचिन, तुम्ही आलात. तुम्ही बोलवलाय म्हटल्यावर यावं तर लागणार ना मॅडम. काय अर्जंट काम होतं? सचिन, ऐका ना. बोला ना मॅडम. पाणी घ्या ना. हा. माझं आहे ना तुमच्याकडे खूप महत्वाचं काम. वर बघा. पाणी घ्या ना. तुमचं महत्वाचं काम म्हणजे ते देवाशी निगडीत असणार ना? करेक्ट. काम देवाबाईचंच आहे, तुमच्या भाषेत टार्झन बापूचं. नो मॅडम, आय डोंट थिंक सो. मला हे काम जमेल. डोंट वरी डॉक्टर सचिन, मला खात्री आहे 100% जमणार. अहो पिंकी ताई, तुमच्यापेक्षा हुशार आहेच कोण? पिंकी ताई, तुम्ही एकदम बेस्ट आहात. खरंच काय? नो डाऊट. सिरियसली सचिन, फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. तुम्ही नाही तर कोण माझी मदत करणार सांगा ना तुम्ही.
नो वे मॅडम, नो. बट मला एक सांगा, तुम्हाला ही सगळी माहिती का हवी आहे? क्युरिसिटी. व्हॉट? येस डॉक्टर सचिन, क्युरिसिटी. तुम्ही थोडासा विचार करा. देवासारखा माणूस, त्याचं वय बघा, तो आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो स्टुडंट म्हणून. का? कशासाठी? उद्देश काय असेल त्याचा? वी नीड टू फाइंड आउट. यू आर करेक्ट मॅडम. मलाही आधी त्यांच्याकडे बघितल्यावर असंच वाटलं होतं की ते शिकायला नाही, शिकवायला आलेत. करेक्ट. बिसाइड्स त्यांची भाषा बघा, त्यांचं राहणीमान बघा. येस, इट्स वियर्ड. गुंडा टाईप भाषा. पण तरी रिस्क. रिक्स काय त्यात? तुम्ही लोकांनी ना अजून मला ओळखलंच नाहीये. हा, एक नंबर पिंकी ताई. अहो, तुमच्या चेहऱ्यावरनं वाटलंच आपल्याला. हा, काय? येस पिंकी ताई, तुम्ही एकदम बेस्ट आहे, माहिती ना आपल्याला. तुम्ही घरकाम करत नसताना तर तुम्ही डिटेक्टिव्ह झाला असता. काय? डिटेक्टिव्ह काय रे ते? डिटेक्टिव्ह. इश्श, आता म्हणजे स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक कसं करायचं ना. तुम्हाला माहितीये का, मी लहान होते ना, लहान तेव्हा घरी असताना ना मला डिटेक्टिव्ह व्हायची खूप आवड होती. पिंकी ताई, कोणाला कानोकान खबर लागता कामा नये. बस काय, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का? अजिबात विश्वास नाहीये. अहो मॅडम, तुम्हाला माहिती नाही ते देव आणि त्यांची माणसं किती डेंजरस आहेत. मग मी कुठे तुम्हाला त्यांच्याबरोबर फाईट करायला सांगतेय? मी फक्त इतकंच सांगते की तुम्ही त्यांची माहिती काढून मला द्या. दॅट्स इट. मला फक्त त्यांचा उद्देश फाइंड आउट करायचा आहे. हो, मला पण. मला तर सगळं वियर्डच वाटतंय. वाटतंय ना? हा, ज्या वयात माणूस व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतो त्या वयात त्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आहे. बट मॅडम, तुम्ही त्यांना हे डायरेक्ट का नाही विचारत? डॉक्टर सचिन, तुम्हाला काय मी मूर्ख वाटले? तुम्हाला वाटते मी डायरेक्ट विचारलं नसेल? हा, तुम्हाला माहितीये ना मी किती डायरेक्ट बोलते ते. तू विचारलंय पण मला थांग पत्ता लागून देत नाहीत. आता आंबेगावला मी अडकलो होतो की नाही, त्यावेळेला पण मी त्यांना सतत विचारत होते, पण दर वेळेला विषय टाळत होते. मला काय वाटतं माहितीये का, त्यांचं ना खूप खूप दुःखद पास्ट आहे काहीतरी. ते खूप हर्ट झालेत, त्यांनी खूप सोसलंय, त्यांनी खूप भोगलंय. जर का आपण त्यांना सपोर्ट करू शकलो, जर का आपण त्यांना याच्यातून बाहेर काढू शकलो तर किती बरं होईल. जस्ट इमॅजिन. जर ते इतकं इझिली त्यांचं पास्ट सांगत नसतील ना, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. करेक्ट. आणि हीच गडबड आपल्याला फाइंड आउट करायची आहे, कळलं? त्यामुळे देवाची एकूण एक माहिती तुम्ही मला द्यायची. आणि डॉलीबाईंची आपल्याला सगळी माहिती पाहिजे. म्हणजे अहो, ये तू मेरे, माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे हो. म्हणजे आपली डॉली, मोनिका मॅडम त्यांचं ना माझ्याशिवाय पानच चालत नाही. म्हणजे ना सतत पिंकी 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 पिंकी, मी हे करू का, पिंकी मी ते करू का, पिंकी असं झालं, पिंकी तसं झालं. म्हणजे मोनिका मॅडम काय खातात, काय पितात, कुठे जातात, काय करतात, सगळं 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 मला माहितीये. पिंकी ताई, बस एवढंच करायचंय तुम्हाला. नाही हो मॅडम, नाही, मला हे नाही जमणार. पण का? अहो मॅडम, काय करायचं हेच अजून मला कळत नाहीये. अहो मग मी एवढा वेळ काय बोलतीये? बस बस मॅडम. बास नाही आणि काही नाही. तुम्हाला देवाची सगळी माहिती काढून मला द्यायची, कळलं? त्यांच्या पास्टचे सगळे रेफरन्सेस शोधून काढायचे आणि वेळच्या वेळी मला अपडेट करायचे. ओके? ओके मॅडम. हा, पण अजून एक गोष्ट नाही कळली. कुठली? हे देवा नक्की आहेत कोण? तेच तर तुम्हाला शोधायचंय ना पिंकी ताई. हा, डॉलीबाईंची प्रत्येक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे, पण हे डॉलीबाईंना नाही कळलं पाहिजे. कळलं? कळलं. एकदम इझी. तुम्ही का टेन्शन घेताय? टेन्शन नाही आपल्याला, अजिबात नाही. मला सांगा, तुम्हाला काय काय हवं? देवाची इत्थंभूत माहिती. व्हॉट? इतम व्हॉट? दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. देवाची माहिती तुम्ही मला द्यायची. ओके? ओके, आता ठरला म्हणजे ठरला. पिंकी ताई, आजपासून तुम्ही डिटेक्टिव्ह पिंकी. तिसरं डोळा. पिंकी ताई, थँक्यू. तुम्ही नसताना तर आमचं काय झालं असतो. एवढं काय थँक्यू बोलायचं. मी तुमची मदत करणार म्हणजे करणार.
पिंकी करणार तुमची मदत. डिटेक्टिव्ह पिंकी. तिसरे डोळा. चला, एक इम्पॉर्टंट मीटिंग झाली, आता दुसरी इम्पॉर्टंट मीटिंग. हा